तर पुढची बातमी बघूयात। भिवंडीमध्ये बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे, दुकानांमध्ये पाणी शिरलंय। कल्याण भिवंडी बायपास परिसरात सुद्धा रस्ते पाण्याखाली गेलेत। तर ठाण्यात वंदना बस डेपो बाहेर पाणी साचलं। डोंबिवली पूर्व स्टेशन परिसर सुद्धा जलमय झाला। भिवंडीतल्या शिवाजीनगर भाजी मार्केटमध्ये पाणी शिरलं। एखादी नदी वाहावी इतक्या वेगात पाणी बाजारपेठेमधून वाहिलं। बाजारपेठेतल्या रस्त्यावर कमरे इतकं पाणी साचल्यामुळे स्थानिकांचे हाल झाले। मार्केटमधल्या दुकानांमध्येही पाणी शिरलं। भिवंडी बायपास परिसरातला रस्ता पाण्यात गेला। अनेक दुचाकी गाड्या बंद पडल्या। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। ठाण्यातल्या वंदना बस डेपो बाहेर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला। साचलेल्या पाण्यातूनच वाहन चालकांना वाट काढावी लागली। वंदना परिसरात साचलेल्या पाण्यामुळे महापालिकेविरोधात स्थानिकांनी आंदोलनही केलं। डोंबिवली स्टेशन बाहेर मुसळधार पावसामुळे पाणी साचलं। स्टेशनकडे जाणारा रस्ता जलमय झाल्यामुळे स्थानिकांना पाण्यातूनच वाट काढावी लागली। स्टेशन परिसरातल्या काही दुकानांमध्येही पाणी शिरलं। डोंबिवली एमआयडीसीतून केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर आलं। टाटा पॉवर ते खंबालपाडा मार्गावर चेंबर ओव्हरफ्लो झाल्यामुळे केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर आलं। ठाणे जिल्ह्यातला वाशाळा फुगाळे रस्ता मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला। त्यामुळे फुगाळे गावाकडे जाणारी वाहतूक बंद झाली। तुर्भे एमआयडीसी परिसरात पाणी साचल्यानं वाहतूक मंदावली। तुर्भे एमआयडीसी परिसरातल्या रस्त्यांवर गुडघाभर पाणी पाहायला मिळालं। सानपाडा रेल्वे स्टेशनच्या भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचलं। या भुयारी मार्गात एक कॅश व्हॅनही अडकली। नवी मुंबईतील पावणे एमआयडीसी रस्त्यावर पावसाचं पाणी साचलं। या रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलेलं पाहायला मिळालं। साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडीही पाहायला मिळाली। या पाण्यात एक दुचाकी स्वारही कोसळला। अनेक वाहनं साचलेल्या पाण्यात बंद पडली। नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केट परिसरात पाणी साचलं। भाजीपाला मार्केट जवळच मुख्य गेट पाण्यात गेलं। वसईत मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं। साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना वाट काढावी लागली। वसईतल्या सागरशेत परिसरातला पेट्रोल पंप पाण्यात गेला। गुडघाभर पाण्यातून स्थानिकांना वाट काढावी लागली। वसईतल्या एव्हरशाईन सिटी परिसरात पाणी साचलं। अनेक झाडंही या पाण्यात वाहून आली। साचलेल्या पाण्यामुळे परिसरातली वाहतूक बंद करण्यात आली। पालघरच्या भोयदापाडा परिसरातले रस्ते जलमय झाले। वसई भोयदापाडा रस्ता पाण्याखाली गेला। वसईतल्या गोलानी नाका परिसरात मुसळधार पाऊस झाला। गोलानी परिसरातल्या नाल्यातून एक गाय वाहून गेली। विवा कॉलेज परिसरात रस्त्यावर पाणी आल्यानं नागरिकांची तारांबळ। सतत बरसणाऱ्या पावसामुळे पाण्याचा निचरा होईना। विरार पालिका मुख्यालय परिसरातही पाणी साचलं। पालिका मुख्यालयाच्या इमारतीबाहेर असलेल्या नाल्याचं पाणी रस्त्यावर। नाला तुडुंब भरला। कचरा तरंगत असल्यानं नाले सफाईचा दावा फोल। विरार बस डेपो परिसर ही जलमय। गुडघाभर पाण्यातून वाट काढताना सामान्यांची तारांबळ। वाहन चालकांचीही तारेवरची कसरत। बोळिंज परिसरात पाणी साचल्यानं दुकानांमध्ये पाणी शिरलं। व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान। 1 फूट पाण्यातून मार्ग काढताना रिक्षा चालक दुचाकी चालकांची चांगलीच तारांबळ।
मुसळधार पावसामुळे नालासोपाऱ्यातले अनेक रस्ते पाण्यात गेलेत। श्रीप्रस्थ रस्ता, सेंट्रल पार्क, तुळींज, आचोळा भागामध्ये गुडघाभर पाणी साचलंय। तुळींज परिसरातल्या अनेक सोसायट्यांमध्येही पावसाचं पाणी साचलंय। मुसळधार पावसामुळे नालासोपारा स्टेशन परिसरामध्ये पाणी साठलं। नालासोपाऱ्यामध्ये रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली गेले। आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयाला पाण्यानं वेढा दिला। आमदार नाईक यांच्या कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेलेत। नालासोपारा पश्चिम भागातल्या छेडानगरमध्ये सनसिटी नावाची वसाहत पाण्याखाली गेली आहे। परिसरातले जवळपास सर्व रस्ते पाण्याखाली आहेत। नालासोपाऱ्यातल्या आचोळे परिसरात रस्त्यावर पाणी साचलंय। साचलेल्या पाण्यातूनच वाहनधारकांना वाट काढावी लागली आहे। चेंबूरमध्ये श्रीदेवी हॉटेल समोर झाड कोसळलं। यात 2 वाहनांचं नुकसान झालंय। दादरमध्ये रात्री 2:15 वाजता फुल मार्केट परिसरात झाड कोसळलं। ही दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली। माटुंगा परिसरातही झाड कोसळलं। यात 2 वाहनांचं नुकसान झालं। ठाण्यात खारेगाव नाक्यावर झाड कोसळलं। दुचाकी स्वार जखमी झाले। नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात एक जुनं झाड कोसळलं। यात 1 जण थोडक्यात वाचला। ही थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। नाशिकच्या पंडित कॉलनी परिसरातही झाड कोसळलं। यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता। पुण्यात एसबी रोडवर झाड कोसळलं। यामुळे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांचं मोठं नुकसान झालं। यावेळी हॉस्पिटलची भिंतही कोसळली। साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यासमोरच गुलमोहरचं मोठं झाड कोसळलं। अमरावतीच्या मेळघाटच्या धारणी परतवाडा मार्गावरील घटांग परिसरात झाड रस्त्यावर कोसळलं।